खरं तर आपल्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे, कारण आपण पवित्र भूमीमध्ये जन्मलेले माणसं आहोत. सज्जनानो, ही नाशिक भूमी सामान्य नाहीये. जेव्हा मर्यादा पुरुषोत्तम रामाने 14 वर्ष वनवास भोगला, तो वनवास भोगत असताना ज्या वेळेला अविद्या सोडली रामाने, त्या प्रत्येक दिवशी प्रत्येक दिन मर्यादा पुरुषोत्तम राम सकाळी उठल्यावर पार्थिव लिंगाचं पूजन करत असायचे. मर्यादा पुरुषोत्तम राम जिंकण्याचं पहिलं कारण आहे, त्यांनी शिवाची पूजा केली आहे. ज्यांच्या जीवनात शिवाची पूजा आहे त्यांच्या जीवनामध्ये हार नाहीये. मर्यादा पुरुषोत्तम रामाकडे एक वल्कल आहे, पदत्राणा, पायात चप्पल नाहीये, आणि असा एक तपस्वी दशानन रावणासारख्यांना हरवून विजय प्राप्त करत असतील तर त्याच्या मागचं कारण एकच आहे, ते म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या हातामध्ये शिवाचं शिवलिंग आहे. म्हणून आपल्याकडं शिवलिंगाचं पूजन असेल तर या विश्वात आपल्याला कोणीच हारू शकत नाही, ही या कथेचं विधान आहे. म्हणून दिन प्रतिदिन रोज मर्यादा पुरुषोत्तम पार्थिव लिंगाचं शिवपूजन करत असायचे. कधीतरी देवाचं पूजन करत असताना मनोभावनतेने जर आपण पूजाला प्रारंभ केला तर श्री व्यास मुखारविंदई प्रगट झालेले हे शब्द तुमच्या आमच्यासाठी रोज अमृत आहेत. कधीतरी हात नावाचे इंद्रिय शिवलिंगाला लावा, डोळे नावाचे इंद्रिय शिवलिंगाला पाहण्यासाठी लावा, कर्ण इंद्रिय शिवांची कथा श्रवण करण्यासाठी लावा. आपल्या जीवाचं परमकल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, नक्की परमकल्याण होईल.